नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला जो अभ्यासपत्रिका 15चा भाग आहे त्यातला घटक दुसरा यावरती चर्चा करत होतो. चर्चा सुरू होती आपली ती अनुवादावरती. तर अनुवाद म्हणजे काय, अनुवादाची गरज, अनुवादाचं स्वरूप, अनुवादाची संकल्पना, तिची परिभाषा, त्याचे प्रकार याविषयी आपण चर्चा केली. आता महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो या अनुवादामध्ये आपल्याला अर्थार्जनाची संधी कशी आहे आणि ती संधी देणारी क्षेत्र कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला या संधी उपलब्ध आहेत यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर एक मराठी भाषेचा विद्यार्थी म्हणून आज आपल्याला अनुवाद क्षेत्रामध्ये अर्थार्जनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. म्हणजे अगदी शासकीय स्तरापासून ते खाजगी स्तरापर्यंत आपल्याला अनेक संधी इथं उपलब्ध आहेत. याचं कारण म्हणजे आत्ताचं जागतिकीकरण, बहुराष्ट्रीय कंपन्यांचा व्यवसाय, ज्या वेगवेगळ्या सेवा देण्यासाठी त्या येत आहेत आणि त्यामुळं सरकारनं जी जाहीर केलेली धोरणं आहेत त्याचाही विचार इथे होतो. आणि जे सरकारनं धोरण जाहीर केले आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे त्यामध्ये मातृभाषेला फार महत्त्व दिलेलं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे जी गोष्ट आपण करतो किंवा करणार ती मातृभाषेतून करताना जितकी सहज आणि प्रभावी करता येईल तितकी इतर भाषेतनं ओढून ताणून करता येणार नाही. त्यामुळे मातृभाषेचं जे महत्त्व आहे त्याला दिलेलं स्थान, आणि त्याचबरोबर आपण महाराष्ट्रात राहतो, आपल्या महाराष्ट्र शासनानंही मराठी भाषेला प्राधान्य दिलेलं आहे. तर हे सगळं जे आहे ते मराठीतून होत आहे. जो शासकीय प्रशासकीय जो कारभार आहे तोही मराठीतून होत आहे. तर यामुळं काय झालं की आपल्याला अनेक संधी मिळत आहेत आणि त्यामुळं शिक्षण, शासन, प्रशासन या तिन्ही स्तरावरती मराठीचा वापर, त्याचबरोबर ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान हे सुद्धा आता इंग्रजीतनं करायची गरज राहिली नाही. ते सुद्धा आपल्याला मराठीतून ज्ञान आत्मसात करता येतं. तर जे एकूणच भारत सरकारनं जे त्रिभाषा सूत्र स्वीकारले आहे शैक्षणिक धोरणात, मातृभाषा, राष्ट्रीय भाषा आणि जागतिक स्तरावरच्या भाषेचा परिचय किमान त्या विद्यार्थ्याला किंवा शिकलेला जो कोणी व्यक्ती आहे त्याला असणं गरजेचं आहे. हे ठेवून त्रिभाषा सूत्र आपल्याकडे ठेवलं तर त्यामुळं काही ठिकाणी हिंदी ही प्रथम भाषा आहे, काही ठिकाणी ती तृतीय भाषा आहे. इंग्रजीचा वापरही वाढलेला आहे. तर अशा या ज्या भूमिका आहेत भाषांना महत्त्व देणाऱ्या सरकारी भूमिका आहेत, त्या शासकीय भूमिकांमुळं मराठीचं महत्त्व आहे ते आपल्याला नाकारता येत नाही. तर एक मराठीचे आपण विद्यार्थी, अभ्यासक म्हणून आपल्याला रोजगाराच्या ज्या संधी आहेत त्या अनुवादक क्षेत्रामध्ये सुद्धा कशा उपलब्ध आहेत त्याचा विचार करताना आजचे जे व्यापार चालतो, व्यवसाय, प्रकाशन संस्था आहेत, साहित्य संस्कृती मंडळ, वाङ्मय मंडळ, साहित्य, राष्ट्रीय साहित्य अकादमी किंवा ज्या वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था, चित्रपट, जाहिरात किंवा शीर्षक देणं, खाद्यपदार्थ, माहितीपत्रकं,
तयार करताना तिथे मराठी अनुवादकांचा अर्थार्जन म्हणजे अनुवादकांना एक संधी मिळते अर्थार्जन करण्याची. तर हे आपण लक्षात घ्या. हे क्षेत्र आहेत म्हणजे एवढं व्यापकता आता ह्याच्यात आणखी वाढत चाललेले आहे. फक्त तिथपर्यंत पोहोचणं आपलं काम आहे. आपल्याला ते आपण एक ठराविक चाकोरीमध्येच काय करतो वावरतो. म्हणजे जग हे अफाट आहे. एक आपल्या म्हणजे विहिरीतलं कुपमंडूक पणा जो आहे तो आता सोडून द्यायला पाहिजे. हेच माझं जग असं म्हणून आपण राहिलो तर आपण बाहेरच्या जगामध्ये फेकले जाऊ बाजूला. तर त्या जगामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे तर त्यासाठी अनुवादाची गरज आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा वैयक्तिक जीवनामध्ये ते कळालं पाहिजे. तुम्ही कुठेतरी हॉटेलमध्ये गेला तर तिथे ते मेनू कार्ड बघितल्यानंतर तिथे इंग्रजी मेनू कार्ड आहे. पण त्याचं जर त्या अर्थ नाही लक्षात आला तर तो पदार्थ काय आहे उपाशी बाहेर यायला लागेल. म्हणजे विनोदाचा भाग सोडा की इथे अनुवाद महत्वाचा आहे. त्या आपली भाषा कुठली आहे मातृभाषा मराठी आहे तर आपल्याला मराठीत ते जर मेनू कार्ड मिळालं तर आपण पटकन तो आपल्याला जो पदार्थ पाहिजे तो आपण तिथे मागवू शकतो. किंवा कुठल्या एखाद्या दुकानात गेलं तर तिथे बोर्ड लावलेले असतात मा वस्तूंचे. तर हे सगळं जे आहे ते आपल्याला तिथं महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्याला अनुवाद हा इथे साध्या साध्या गोष्टीतनंच सुरुवात होते. आपण ते करत असतो हे लक्षात घ्या. म्हणजे आता तुम्हाला गमतीनं सांगायचं म्हणजे या लॉकडाऊनच्या काळात आता मोबाईलचा सर्रास वापर सुरू झाला आहे. तर आपलं जे स्वयंपाकघर आहे ते स्वयंपाकघरातल्या वस्तूंची काय काय नावं आहेत इतर भाषांमध्ये ती आता लोकांना कळायला लागली. म्हणजे जे पहिला अनुवाद सुरू होतो तो स्वयंपाकघरात अशी म्हणायची पाळी आली. आपण जो पदार्थ आहे तो नेहमीच आपल्या ओळखीचाच असतो. पण त्या वस्तूचं नाव आपल्या दुसऱ्या भाषेतला शब्द ऐकून ऐकून त्या पद्धतीनं बोलायची सुरुवात तिथे होताना दिसते. गमतीचा भाग सोडून द्या मित्रांनो. हे एक प्रकारे आपण बदल करतोय आपल्या राहणीमानात जीवनमानात. त्यावेळेला न कळत एका भाषेतलं जी सामग्री आहे ती दुसऱ्या भाषेत आपोआपच आता प्रवेश करताना दिसत आहे. न कळत ते कोणी जाणून बुजून करत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. तर आपल्याला अनुवादक म्हणून देखील खूप मोठी संधी उपलब्ध आहे. तर पहिलं जे क्षेत्र आहे ते ज्ञानाचं क्षेत्र आहे. ज्ञान म्हणजे ज्ञान तर हे व्यापक गोष्ट आहे, अमर्याद आहे. म्हणजे त्याच्यावर कोणाची मक्तेदारी नाही. आता अलीकडे प्रत्येकजण म्हणजे माणसाची बुद्धीचे निकष आता पुढे यायला लागलेत. तर हे बुद्धी जी माणसाची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आता ही नवीन प्रॉपर्टी आता तयार व्हायला लागली प्रत्येकाची. तर हे का तर ज्ञान हे मर्यादित नाही अमर्याद आहे. आपल्या जगण्याला मर्यादा जीवनाला मर्यादा आहे. मानवी जीवनाला मर्यादा आहे पण ज्ञानाला मर्यादा नाही. त्यामुळं प्रत्येकाची ती इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आता व्हायला लागलेली आहे. तर ही बौद्धिक संपत्ती ज्ञान संपत्ती आहे. ती कोणत्याही एका भाषेची संपत्ती नाही. मर्यादित आयुष्यात मानवाला ज्ञान प्राप्तीसाठी सगळ्या भाषा शिकता येत नाही. आपली गरज म्हणून आपण आपल्या मातृभाषेला पहिलं स्थान देतो. परंतु अनुवादाच्या माध्यमातून आज आपल्याला ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, रशियन, जपानी, इंग्रजी परत आपल्या भारतीय भाषा ज्या आहेत त्यामध्ये संस्कृत, तमिळ, कन्नड, गुजराती, पंजाबी, बंगाली, ओडिसी, कन्नड, तेलुगू या भाषांचं ज्ञान आता अनुवादाच्या रूपानं
सर्वत्र पोचताना दिसतं. आधुनिक काळात हा म्हणजे एखादी गोष्ट ज्यावेळेला आपण दुसऱ्या भाषेतून पोहोचवतो त्यावेळेला त्यांना माणसाला काही ना काही ज्ञानच मिळत असतं आणि हे ज्ञान मिळाल्याचं समाधान त्याला त्यातनं होत असतं. त्याची जिज्ञासा जी आहे ती पूर्ती होत असते. त्यामुळं आधुनिक काळात हा जो ज्ञानार्जनाचा भाग आहे तो वाढलेला आपल्याला दिसतो. आणि इतर जी महाराष्ट्राशिवाय जी राज्य आहेत किंवा जे देश आहेत त्या देशात देखील हे पर्यंत आपल्याला पोचायचं असेल किंवा आपली जी सामग्री आहे ज्ञानात्मक ती पोचवायची असेल तर मार्ग कोणता? आपण महाराष्ट्रात जर विचारले आपल्या अवतीभोवतीचे गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश, इकडे कर्नाटक, तामिळनाडू यासारखे राज्य घेतली, मध्य प्रदेश, तिथपर्यंत जर पोहोचायचं तर तिथल्या भाषेतच आपल्याला तिथे अनुवादाच्या माध्यमात पोहोचावं लागेल. किंवा जे पाश्चात्य देश आहेत त्यामध्ये तिकडे आपल्याला जायचं असेल तर तिथे आपल्याला अनुवादच काय होऊ शकतो, घेऊन जाऊ शकतो. तर विज्ञानविषयक जी सामग्री आहे तिलाही आता मागणी वाढताना दिसते. आता महाराष्ट्रात विज्ञान परिषदेची स्थापना झालेली आहे. तर जगभरातील विज्ञानाच्या क्षेत्रासंबंधित सर्व प्रकारच्या सामग्रीचा अनुवाद करण्यासाठी मराठी अभ्यासकांना उत्तम संधी उपलब्ध आहे. गरज फक्त आहे ती स्वतःला सिद्ध करण्याची झोकून आहे. म्हणजे आपल्याकडं ते भाषिक कौशल्य असण्याची गरज आहे. आपण आता माध्यम बदलत चाललेत. विज्ञान शाखा म्हणजे इंग्रजीचं अगदी माध्यमिक स्तरावरती सेमी इंग्लिश आणलं. आम्ही तरी ज्याला शिकतो त्याला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र हे शब्द आता कानावर पडायचे बंद झाले. आता फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, स्टॅट असे शब्द कानावरती पडतात. गणित म्हणायचं जी मॅथमॅटिक्स असे ते शब्द पडतात. तर हे पण अनुवादाचाच भाग तिथे आहे. पण हे जर मराठीतच सगळं आपल्याला उपलब्ध झालं तर इंग्रजीमध्ये आहे पण इंग्रजी बरोबर ते मराठीत देखील होताना आता दिसतंय. तर विज्ञानाच्या क्षेत्राशी जे ज्ञान आहे ते आता मराठीत करायला अनेक संधी उपलब्ध तिथं आहेत. म्हणजे पहिलं क्षेत्र कोणतं अनुवादाला? तर ज्ञानाचं क्षेत्र. ज्ञान हे अफाट आहे. आपल्याकडची नवीन माहिती किंवा आपल्याकडे होणारा एखादा सण त्याची माहिती दुसऱ्या भाषेत देऊन तिथल्या समाजापर्यंत पोहोचवल्यानंतर त्या लोकांना त्याचं ज्ञान होईल ना. म्हणजे काही गोष्टी आपल्याला म्हणजे बघा साधा एक गोष्ट महाराष्ट्रातलीच. आता आपल्याकडे कोकण भाग आहे. तो कोकणी जो समाज आहे तो समाज ज्या पद्धतीनं सण उत्सव साजरे करतो तसा इकडच्या पश्चिम महाराष्ट्रातला समाज करत नाही. एक इकडे कोकण जे आहे कोकणचा सण उदाहरणार्थ शिमगोत्सव. तुम्ही कोकणातला शिमगा सण बघा आणि तो किती दिवस चालतो किंवा तिची संस्कृती काय, तिथला पालखी सोहळा वगैरे हे त्याचं वेगळं सांस्कृतिक अंग आहे ते आपल्याला माहीत पाहिजे. मग आपण शिमगा सण कसा साजरा कोकणी करतात ते गुजराती माणसाला सांगू शकू. तर हे फरक जे आहेत किंवा घाटावरचे आणि घाटाखालचे आपण म्हणतो तर कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या भागात होणारा शिमगोत्सव आणि कोकणामध्ये होणारा शिमगोत्सव असा तुलनात्मक जरी अभ्यास केला तरी आपल्याला त्यामध्ये तो सण साजरा करण्यातलं जे वेगळेपण आहे ते लक्षात येऊ शकतात. मग हे ज्ञान कुठून देणार? हे ज्ञान आपल्याला अनुवादातूनच काय होईल, एकमेकापर्यंत
पोचवावं लागेल. तर एकूणच जर बघितलं तर भाषेचं ज्ञान जर आपल्याला चांगलं असेल तर त्यातनं आपण अनेक प्रकारचं ज्ञान एका भाषेतनं दुसऱ्या भाषेत अनुवादाच्या रूपानं सर्वत्र पोहोचवू शकतो. हे अनुवादाची ही ताकद आहे किंवा हे सामर्थ्य असं आपल्याला म्हणता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अनुवादाची आपल्याला रोजगार मिळून देणारे क्षेत्र आहेत त्यावरची चर्चा आपण सुरू केलेली आहे. तर ही अशीच सुरू राहणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.